नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज पार्लिमेंटमध्ये जे सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे. BJPनी नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने सर्व तिथे शेरो शायऱ्या म्हणा किंवा वेगवेगळे शोलेचे डायलॉग वगैरे वगैरे सर्व एकदम चाइल्डिश पोरकटपणा वाटत होता. राहुल गांधी आणि यांच्यावरती जे उत्तरं द्यायचे होते ते मात्र त्यांनी बरोबर ते पळवाट काढण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण मीडियानी त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहे. जोरजोरात ओरडत होते, त्यांना कोणी ऐकत नव्हतं. त्याच्यामुळे निश्चितच त्यांचं मॉरल डाऊन झालं, त्यांच्या लोकांची मॉरल डाऊन झालं आणि BJPच्या अनेक लोकांचं अनेक खासदारांचं मॉरल डाऊन होतं की ज्यावेळेस एखाद्याचा नेता तोच जर कमजोर असला तर त्याच्यामुळं पूर्ण देशाची हालत काय होत असते हे तुम्ही पाहताय. RSS आणि BJPनी एवढे वर्षापर्यंत जी काही माहिती सर्व ताकदीने एवढा मोठा पक्ष उभा केला, एवढी मोठी संघटना उभी केली, परंतु एका चुकीच्या माणसाच्या हातात जर संपूर्ण संघटना गेली की ती कशी भरकटते याचं एक सुंदरसं उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आणि RSSमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांच्यातही बरोबर जमत नसल्याचं अनेक बातम्या आहेत. पण तरी आज एवढा मोठा पक्ष घेऊन जाणारा RSS आणि त्याची ती पॉलिटिकली एवढी मोठी विंग ती मात्र आज डिस्टर्ब आहे. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे 2 व्हिडिओज तिथे आहेत की ज्यावेळेस पार्लिमेंटमध्ये जे चर्चा झाल्या त्याच्यावरचा एक व्हिडिओ आहे आणि दुसरा चंद्राबाबू नायडूंनी राहुल गांधींना भेटण्याची वेळ मागितली. त्याच्यामुळे निश्चितच 6 तारखेला काहीतरी मोठा धमाका होईल अशा पद्धतीची चर्चा आहे. ही जर चर्चा झाली तर निश्चितच फार मोठं संकट BJPला येण्याची शक्यता आहे. बंधूंनो, काल एक वेगळ्या प्रायव्हेट चॅनलला मी एक इंटरव्ह्यू दिला दीक्षाभूमीच्या संदर्भातलं आणि जे काही मला वाटलं, पण काही लोकांना त्याच्यामुळं फार त्रास झाला. अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या, परंतु दीक्षाभूमीशी आमचा फार जवळचा संबंध आहे आणि तिथे एक छोटी जरी अप्रिय घटना झाली तर ती आम्हाला अस्वस्थ करणारी असते. त्याच्यामुळे आम्ही भावनिक आहोतच आणि राहूही, कारण दीक्षाभूमी हा आमचा फार जिव्हाळीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर काही लोकांना दुःख झालं असेल, ज्या लोकांना काहीतरी पटलं नसेल किंवा ठीक आहे, पटणं सर्वांनाच एकसारखंच पटते असं नाही आहे, परंतु कोणाच्या भावना असं दुखवण्याचं नव्हतं आणि त्याच्यामुळं मी काही बोललोही असेल आणि काही लोकांना हर्ट झालं असेल तर मी निश्चितच मी माझे ते शब्द त्यांना माफी मागेल. परंतु आज आम्ही आमचं जे वय आणि एवढा सर्व अनुभव आमच्यासोबत आहे आणि निश्चितच आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो. बहुजन सौरभ लोकांना फ्री पेपर कसा जाईल, जास्तीत जास्त लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार, बुद्धाचे विचार हे घरोघरी पोहोचो हा आमचा उपक्रम आहे, प्रामाणिक उपक्रम आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या खिशाला पण खूप मोठी खार लावून घेत असतो. सांगू नये असं, पण ठीक आहे, ते तर आम्हाला कोणालाही कळेल एवढा की एवढा मोठा पेपर 4 वर्षापर्यंत जे लोक चालवतात तर त्यांना काय करावं लागते हे सर्वांना चांगलं माहिती आहे. बिन एकही दिवसाची काही खंत म्हणजे न चुकता आमचा पेपर आज नियमित असतो. निश्चितच त्याच्यामुळं काही लोकांना फायदा होत असेल, काही लोकांना नसेलही, तो इश्यू नाही आहे, परंतु जर काय झालं असेल त्यांना माफी मागतो मी. आणि आज बघूया दोन्ही व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येतो आहे. हे दोन्ही वीडियोस पहले ही सदन में खड़े होकर कह दिया था कि हारी हुई सरकार सत्ता पर विराजमान है, ये सरकार कुछ दिनों की मेहमान है। राहुल गांधी ने भी कह दिया कि एनडीए के कई नेता हमारे संपर्क में हैं, मौका मिलेगा तो ये सरकार हम गिरा देंगे। तो क्या सरकार को गिराने का पूरा प्लान तैयार कर लिया गया है? क्या तख्ता पलट होने वाला है? क्या 6 जुलाई को कुछ बड़ा होने वाला है? क्या राहुल गांधी ने अपना दांव चल दिया है? आपको बता दें कि एक खबर निकलकर सामने आई है, उसके बाद से तो बवाल मच गया है। चंद्रबाबू नायडू ने बकायदा चिट्ठी लिखकर कांग्रेस नेता और तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी से मिलने का समय मांगा है। और रेवंत रेड्डी राहुल गांधी के कितने करीबी हैं ये किसी से छुपा हुआ नहीं है। जब से ये चिट्ठी निकलकर सामने आई है, मोदी सरकार के तो पैरों तले जमीन खिसक गई है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आनन फानन में चंद्रबाबू नायडू को दिल्ली तलब कर लिया है और मीटिंग बुलाई गई है। तो फिलहाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को कितना बड़ा झटका लगा है और मोदी जी ने क्या किया है आपको बताएंगे, लेकिन उसके पहले किस खबर ने मोदी सरकार को बड़ा झटका दिया है उस खबर को दिखाते हैं। खबर आप देखिए न्यूज़ 18 की। देखिए इस खबर में लिखा हुआ है कि आंध्र प्रदेश में होने जा रहा है बड़ा खेला, चंद्रबाबू नायडू की चिट्ठी से उठा सियासी तूफान। तो आप देख सकते हैं, टाइमिंग देख सकते हैं। कल अखिलेश यादव ने सदन में खड़े होकर दावा किया
कि ये सरकार हम गिरा देंगे, इस सरकार कुछ दिनों की मेहमान है, और आज ही ये चिट्ठी निकलकर सामने आई है। और इस चिट्ठी में तेलंगाना के मुख्यमंत्री से मिलने का समय मांगा गया है। पहले तो दावा किया गया कि चंद्रबाबू नायडू राहुल गांधी के संपर्क में है, ममता बनर्जी से फोन पर बात कर रहे हैं, कई नेता उनके संपर्क में है, जल्द बगावत हो सकती है। लेकिन अब आप देख सकते हैं कि पूरा का पूरा खेल ही उल्टा पड़ता हुआ नजर आ रहा है। अब तो चंद्रबाबू नायडू ने खुद पत्र लिखा है और पत्र लिखकर कहा है कि 6 जुलाई को मैं आपसे आपके घर पर मीटिंग करना चाहता हूं और आपके पास जो भी समय हो मुझे बता दीजिएगा। अब जैसे ही ये खबर निकलकर सामने आई, लाजमी है कि भारतीय जनता पार्टी को टेंशन तो होगी ही। राहुल गांधी पर हमला बोलने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सभी लक्ष्मण रेखाओं को लांघने को तैयार हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झूठ बोलने को तैयार हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिंदू धर्म और स्वामी विवेकानंद की शिक्षा को गलत ढंग से पेश करने को तैयार हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस के घोषणा पत्र के बारे में भी झूठ कहा था, सिर्फ इसलिए कि वो राहुल गांधी पर हमला बोले। और अब प्रधानमंत्री हमारे बच्चों का मजाक बना रहे हैं राहुल गांधी पर हमला बोलने के लिए। और ये पहली बार नहीं है, 5 साल पहले भी उन्होंने ऐसा ही किया था। उसकी चर्चा मैं करूंगा और क्यों कर रहा हूं चर्चा वो भी मैं आपको बताऊंगा। मगर उससे पहले दोस्तों, उद्धव ठाकरे राहुल गांधी के बचाव में आए हैं। उन्होंने कहा कि राहुल गांधी ने कुछ गलत नहीं कहा। राहुल गांधी तो हिंदू धर्म के नाम पर शिव के प्रतीक का इस्तेमाल कर रहे थे और कम से कम भारतीय जनता पार्टी इस मुद्दे पर नसीहत ना दे। देखिए किस तरह से करारा प्रहार किया उद्धव ठाकरे ने। क्या गलत कहा उन्होंने? कहां अपमान किया? एक तो वो तो बार बार दिखाना चाहते थे शिवजी की प्रतिमा, वो दिखाने के लिए पाबंदी लगाई गई। क्या यही हिंदुत्व है? जय श्री राम के नारे हम भी देते हैं तो वो चलते हैं। प्रधानमंत्री जी खुलेआम प्रचार सभा में जय श्री राम कहते हैं, लेकिन संसद में अगर बीजेपी के अलावा कोई कहे तो क्या वो अपराध है? अगर आपको ऐसा लगता है कि कल राहुल जी ने हिंदुत्व का अपमान किया है तो मैं नहीं मानता, क्योंकि उन्होंने साफ स्पष्ट शब्दों में कहा जो बात मैं कहते आया हूं कि भाजपा यानी हिंदुत्व नहीं है। हम भी हिंदू हैं और हम में से कोई भी हिंदुत्व का अपमान करेंगे नहीं और हिंदुत्व का अपमान सहेंगे भी नहीं। और उसमें राहुल जी भी आते हैं जो अपमान करेंगे भी नहीं और सहेंगे भी नहीं। आज जो एक फेक नैरेटिव उन्हीं का शब्द है जो फैलाया जा रहा है कि बीजेपी मतलब ही हिंदुत्व नहीं, हमारा हिंदुत्व पवित्र है, हमारा हिंदुत्व बीजेपी तो उसके आसपास भी नहीं आ सकती। हिंदुत्व तो उन्होंने एक नकाब बनाया है लोगों को उल्लू बनाने के लिए। तो मैं तो यही कहता हूं कि जैसे उन्होंने कल एक कोशिश की गलत जानकारी के आधार पर विधान परिषद में वो एक ठहराव लाना चाहते थे कि हिंदुत्व का अपमान हुआ, तो हिंदुत्व का अपमान हुआ नहीं, लेकिन आधी अधूरी जो जानकारी है उस आधार पर वो एक प्रस्ताव लाना चाहते थे। वो भी समारोह की एक दिशा भूल करने के अपमान है। और साथ ही मैं यही कहता हूं कि लोकसभा में कुछ लोगों ने अपनी शपथ के समय जय संविधान का नारा दिया तो उनको रोका गया या उसके ऊपर आपत्ति जताई गई। तो जय संविधान कहना कब से गुनाह हो गया? और इसलिए मैं तो खुलेआम उसका निषेध तो कर ही रहा हूं। मेरी विनती है दोनों जो हमारे सभागृह हैं कि आप भी जो कुछ वहां हुआ जय संविधान कहने पर आपत्ति जताई, उनका निषेध करने का प्रस्ताव लाएं और वो मंजूर कर लोकसभा में भेजें। उद्धव ठाकरे ने स्पष्ट कहा कि राहुल गांधी ने कुछ गलत नहीं किया। अलबत्ता भारतीय जनता पार्टी राहुल गांधी के बयान को तोड़ मरोड़ कर पेश कर रही है। मगर ये पहली बार नहीं हुआ है, बार बार हुआ है, लगातार हुआ है। राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा शुरू होती है, झूठ पे झूठ, झूठ पर झूठ, लगातार झूठ। प्रधानमंत्री तो खुद ही बोल चुके हैं, झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। मगर मैं उस गुनाह को माफ करने को तैयार हूं। इस गुनाह को मैं माफ नहीं कर सकता जब आप हमारे बच्चों का मजाक बनाएं, राहुल गांधी पर हमला बोलने के लिए बालक बुद्धि शब्द का इस्तेमाल करें। और इस शब्द पर क्यों आपत्ति है दोस्तों, यह भी जानना जरूरी है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बार बार राहुल गांधी का मजाक बनाने के लिए उन्हें बालक बुद्धि बता रहे थे। प्रधानमंत्री ने इस तरह का बयान देकर कहीं देश के बच्चों का मजाक तो नहीं बनाया। मैं अपने दोस्त रवीश कुमार से पूरी तरह से इत्तेफाक रखता हूं जब वो ये कहते हैं कि किसी भी परिपक्व, किसी भी मैच्योर लोकतंत्र में किसी देश का प्रधानमंत्री देश के बच्चों का इस तरह से मजाक नहीं बनाएगा। आज मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं, आप जो मां बाप हैं,
जब आप अपने बच्चों की परवरिश करते हैं, जब आप उन्हें बड़ा करते हैं, तो क्या यह सोचकर करते हैं कि वो लोग कम बुद्धि के हैं? बिल्कुल नहीं। जब आप अपने बच्चों की परवरिश करते हैं और जैसे जैसे आप उन्हें बड़ा करते हैं, तो आपका यह पूरा फोकस होता है कि उनके साथ बर्ताव जो है वो हम उम्र का हो, मैच्योरली उनके साथ बर्ताव किया जाए, परिपक्व अंदाज में उनके साथ बर्ताव किया जाए, ताकि उनका सही मानसिक विकास हो. नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी घटना आहे. अत्यंत होतं, बुद्धाच्या काळामध्ये चमत्काराला फार मोठा विरोध होता. गौतम बुद्ध म्हणायचे, सिद्धार्थ गौतम बुद्ध, की जर तुम्ही ज्यावेळेस चमत्कार करायला लागाल तर त्यावेळेस सर्व लोकांना भूलभुलैया सुरू होईल, लोक त्याच्या मागे जास्त आकर्षित होतात आणि खऱ्या विचारापासून ते दूर जातील. एक अशीच एक घटना झालेली होती. भिक्षू, आपले 2 भिक्षू गावात भिक्षा मागायला निघालेत आणि त्यावेळेस त्यांना लोकांनी काहीतरी त्यांची परीक्षा घ्यावी म्हणून एक मोठं चांदीचं पात्र वरती ठेवत आहे आणि त्यांना वाटेल त्या पद्धतीने चिथावतात. शेवटी त्यांना एका भिक्षूंना फार राग येते आणि ते म्हणतात की आमच्या सिद्धीवरती जर तुम्हाला हे असेल तर मी निश्चितच ते दाखवतो. त्याला विरोध करतो. दुसरा म्हणतोय की नाही, ते करायचं नाही, तुम्हाला आपले भगवान बुद्ध माफ करणार नाही. परंतु तरी तो म्हणता की नाही, आता या लोकांचं उत्तर मला देणं गरजेचं आहे. आणि ते तिथे त्या ज्या याच्यानी सिद्धीच्या माध्यमातून ते पूर्ण भिक्षुपात्र खाली आणतात, हवेतनं उडत जात असतात. अशा पद्धतीच्या सिद्ध बुद्धाच्या काळातही होता. बुद्धाच्या अनेक लोकांना ह्या सिद्धी प्राप्त होत्या. त्यावर आधारित हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल. बघूया बुद्धा या सिरियलमधनं हा व्हिडिओ. ये क्या हो रहा है? भाइयों, आप लोग भोले लोग हो, आप लोगों को ठगा जा रहा है. कौन ठग रहा है हमें? वही बुद्ध और उसके भिक्षुक. हमने सोचा क्यों ना आज उनकी परीक्षा ली जाए. प्रतिदिन निशुल्क ही भिक्षा ले जाते हैं. पर वो तो महात्मा लोग हैं. कहानी का महात्मा? आज देखते हैं उनमें आध्यात्मिक शक्ति है या नहीं. यदि नहीं तो उन्हें धक्के मारकर राजगीर से बाहर निकाल देंगे. अवश्य. भाइयों सावधान, 2 भिक्षुक इधर ही आ रहे हैं. आइए भिक्षुकगण, आइए. आप ही की प्रतीक्षा हो रही थी, पधारिए. देखिए, यह चंदन का भिक्षा पात्र बांस पर रखा हुआ है. यदि आप बांस को बिना छुए चंदन का भिक्षा पात्र निकाल दें तो आपको भिक्षा मिलेंगी, अन्यथा नहीं. हमें क्षमा कीजिए. क्यों बंधु, समस्त गांव के समस्त बड़े महात्मा बने फिरते हो और एक छोटा सा कार्य नहीं कर सकते? कैसे करेंगे? ये धूर्त है, घमंडी है, पाखंडी है ये लोग. नहीं, ये पाखंडी नहीं, अपितु नपुंसक है, नपुंसक. तभी तो भिक्षुक बने फिर रहे हैं. पता है इसका गुरु, धूर्त गुरु बुद्ध भी अपनी पत्नी को आधी रात में छोड़कर भाग गया था. सत्य वचन. बस के आगे मेरे गुरु को एक भी अपशब्द कहा तो मेरे गुरु के चरणों की धूल भी नहीं हो तुम लोग. तुम्हें हमारी सिद्धि देखनी है. इस बांस के डंडे को बिना छुए इस चंदन के भिक्षा पात्र को मैं नीचे उतार लाऊंगा. साक्य मुनि सिद्धियों के प्रदर्शन को अटकाने का साधन मानते हैं, परंतु इनके लांछन का प्रति उत्तर देना ही होगा.
प्रभु 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 क्षमा कर दो प्रभु, प्रभु क्षमा कर, क्षमा करें। क्षमा किया। दुसरं आज म्हणजे बहुजन सौरभचा रोजप्रमाणे आज आम्ही आढावा घेत असतो। लोकसभेत आजचा दिवस 3 बुधवार लोकसभेत विरोधकांचा संताप, गोंधळ व आक्षेप। जे मोदींनी काही शब्द वापरले की हिंदू धर्मावरती तुम्ही आक्रमण करता, त्यावेळेस राहुल गांधी म्हणाले की हिंदू धर्म हा कोण तुमच्या एकट्याचा आहे का, की तुम्ही त्याचे काही हे आहात का, फांडोर आहात का, अशा पद्धतीच्या ते झाल्यात। आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक पुन्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं की राहुल गांधींनी कुठलीही चूक केलेली नाही, काही बोललेलं नाही। राहुल गांधींनी जे बोललेत अत्यंत प्रामाणिक आहे आणि महत्त्वाचं आहे। दुसरं, उद्धवनी अनेकदा म्हटलं की मला शेंडे जानवं ही हिंदुत्ववादी मला नको आहे, त्याने अनेकदा बोलले। तर त्याच्यामुळे निश्चितच त्या व्हिडिओही आहे त्याच्यात आणि आजची ही महत्त्वाची बातमी आज आम्ही टाकलेली आहे। संयुक्त राष्ट्राचे पाकिस्तानला खडसावले, संयुक्त राष्ट्रांनी ज्या पद्धतीचं पाकिस्तानमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यावरती त्यांनी मोठा आक्षेप घेतलेला आहे। ब्रिटनमधील क्रांतिकारी संशोधन, अनेक लोकांना ब्रेनवरती काय काय चालत असतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे, त्यावर आधारित एक बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत सरकारने नियम बदलले, त्याच्यामध्ये ज्या वयाची मर्यादा आणि जे काही होतं त्याच्यातनं बऱ्याचशा बदल करण्यात आल्याचं त्याच्यामध्ये बातमी आहे। राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलाच नाही, उद्धव ठाकरे म्हणतात। ओवेसीसचा खळबळजनक दावा, त्याच्यात आज आम्ही त्यांचा घेतलेला आहे। आज ते महत्त्वाचा एक आणि त्यांनी हे केलेलं आहे गौप्यस्फोट। 5 महिन्यात राज्यात 1000हून अधिक शेतकऱ्यांनी केली आत्महत्या, 1000पेक्षा जास्त। मुंबईची बातमी आहे, महाराष्ट्राची महत्त्वाची आहे। मुंबईतल्या महाविद्यालयात जीन्स आणि टी शर्टवरती बंदी। बघा, अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि खरंच ज्यावेळेस आपण कॉलेज शाळेमध्ये असतो ते का ड्रेस कंडक्ट रूलमध्ये असायला पाहिजे, एक पद्धतशीरपणे ड्रेस असला पाहिजे। धर्मांतरासंदर्भात उच्च न्यायालयांची टिप्पणी, तर आमचे बहुसंख्य उद्याचे अल्पसंख्यक असतील, असं नको की आज जे आमचे आहेत ना सर्व लोक सोडून जातील आणि हिंदू धर्मातनं मोठं नुकसान होईल, अशा पद्धतीत दिल्लीत धर्मांतर होत असल्याचा आरोप करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने दाखल झाली असून त्यावर सुनवाई चालू आहे। आता बघूया उच्च न्यायालय त्याच्यामध्ये काय काय हे त्यात। आज बघू, पानचानवरती खापरखेडा वीज केंद्राची राख कन्हान नदीत, मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती काहीतरी नियोजन असायला पाहिजे। आणि राग जाणं म्हणजे तिथे कुठं ना कुठे पोल्युशनला मोठा धक्का बसतो आहे। सम्यक सुपर मार्केटचा पहिला वर्धापन दिन व डिजिटल मार्केटिंगचे उद्घाटन नागपूर इथे सम्यक सुपर मार्केट म्हणून आमचे मित्र गजबे साहेब आपले आणि अनेक लोक आमचे मित्रांपैकीच आहेत, त्यांनी एक स्मार्ट एक दुकान हे सुपरमार्केट सुरू केलेलं आहे आणि निश्चितच त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे। आणि मी सर्व लोकांना आवाहन करेल की आंबेडकरी समाजाने निश्चितच त्या दुकानाचा लाभ घ्यावा आणि त्याला प्रोत्साहनही मिळेल। त्याच्याच खाली बहुजन हिताय संघाची 375वी साप्ताहिक सभा ही झालेली आहे। लोकनेते वसंतराव नाईक यांना महाविद्यालयाचे अभिवादन। महाराष्ट्र अनिसचे 1 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व कार्यकारिणी स्थापित झालेली आहे, नागपूरची बातमी। आज डॉक्टर धनराज डहाट यांच्या पुस्तकाचे प्रकाशन। थिएटर, फिल्म, अभिनय आणि बाल्यनाट्य शिबिराचा समारोप आज झाला। बोधीसंबोधी जुळ्या बहिणींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीची आर्थिक मदत, तर त्याची एक बातमी आज आम्ही घेतलेली आहे। हरियाणा अनुसूचित जाती सरकारी शिक्षक संघाचे आज 7वे राज्य अधिवेशन महेंद्रगड इथे, नागपूरची बातमी। आज मुख्याधिकारी निलडो यांना निवेदन। वसंतराव नाईक यांची जयंती काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आलेली आहे। आज अग्रलेख बघूया। आजचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आम्ही मानव, निवडणुका आणि युद्ध याच्यावरती आज आम्ही पूर्ण जगाचा पूर्ण इतिहास घेतलेला आहे की त्याच्यामध्ये जगात कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने काय होत असते, माणसाचं डोकं हे कसं चालेल आणि काय विकृती त्याच्यातनं निर्माण होतील, ते सर्वच्या सर्व या लेखात आम्ही केलेलं आहे। टर्निंग पॉईंट, माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक टर्निंग पॉईंट्स असतात। एका खेळाच्या याच्यावरनं एक चांगली स्टोरी सूरज दहागावकर यांनी लिहिलेली आहे।
मराठा मोर्चाची दहशत, भुजबळामुळे झाले मोकळे आकाश. भुजबळांनी ज्या पद्धतीने मराठा मोर्चाचं जी दहशत होती ती भुजबळांनी पार थांबवलेली आहे. याच्यावरती एक लेख आमचा श्रावण देवरे यांचा आहे. अत्यंत अभ्यासू लेख असतो. प्राध्यापक श्रावण देवरे एक मोठं नाव आहे आणि निश्चितच त्यांचा लेख वाचनीय असतो. गंगा स्नानाने पाप धुतले जात नाही. देवीदास राऊत, सिद्धार्थ गौतमांनी सांगितलं की तुम्ही लाख करा, परंतु कोणतंही पाप हे कोणत्या गंगेत जा नाही तर कुठेही जा हे त्याच्यातनं काही धुतलं जात नसते. त्यावर आधारित हा लेख. पुन्हा एकदा सुजाता सैनिक यांना अभिनंदन. आज पान 3 वरती बघूया. आज आपण आजचं टायटल आहे निराशा ही प्रगतीची सुरुवातीची पायरी आहे. अनेकदा लोकांना असं वाटते की माझ्या पदरी काय झालं हे नुसतं निराशा येत असते, परंतु ती निराशा ही काही पूर्ण वेळ नसते, त्याच्यात दीर्घ वेळ क्षणिक असते. त्याच्यामुळे त्याच्याशी कोणी डिस्टर्ब होऊ नये. आंबेडकरी राजकारण जिवंत राहील की नाही याच्यावरती R.K. जुमळे यांनी म्हटलं आहे राजकारण हे कोणाचंही असलो परंतु आंबेडकरी समाजाला पूरक असणारं राजकारण असेल तर ते निश्चित होईल. R.K. जुमळेंनी अनेक गोष्टीला त्याच्यावरती हे केलेलं आहे. आज जी भारतातली परिस्थिती आहे ते तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आम्ही आमच्याच लोकांच्या हातात देतो आणि ते BJPच्या झोळीत जाऊन बसतात अशा पद्धतीची घटना आहे. आज प्राध्यापक शैलेश गायकवाड यांचा लेख पुस्तकांशी करूया मैत्री. बाबासाहेबांनी आयुष्यभर पुस्तकांशीच मैत्री केलेली आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. माणसांच्या जीवन प्रवासातील जगण्याचे आज वास्तव हे एक आज आमचा रतन तायडे यांचा लेख की वास्तवात कसं जगायला पाहिजे आणि याची वेळेनुसार तुम्ही आपली दिशा बदलवत राहिली पाहिजे, चेंज करत राहिली पाहिजे आणि जे तुमच्या शरीराला, वयाला, आचरणाला, अभ्यासाला जे सूट करते तेच तुम्ही आचरणात आणलं पाहिजे. मनुस्मृती शाळेय अभ्यासक्रमात जर मनुस्मृती आलीच तर त्याचा इतिहासही द्यावा लागेल की तुम्हाला हा मनुस्मृती आली कशी आणि इसवी सन 185 पासून ज्या पुष्पमित्र शुंग यांची हत्या आणि त्याच्यानंतर जे झालेलं सर्व तिथे हा सर्व प्रकार तुम्हाला सांगावा लागेल. तो जर केला तर मनुस्मृतीच्या काय हालत होतील हे सर्व तुम्हाला होईल. आता या 2-3 महिनेपर्यंत पुन्हा BJPचं सरकार राहील. नंतर निवडणुका झाल्यानंतर हे माहिती नाही कोणाचं सरकार येईल, परंतु निश्चितच BJPचं येणार नाही असे काही संकेत सर्वच माध्यमातून ऐकायला मिळतात. बघूया. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा पेपर आवडला असेल तर लाईक करा, लोकांना फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा. कॉन्ट्रीब्यूट इन द सेन्स तुम्ही लेख द्या, कविता द्या, लोकांना तुमचे विचार कळू द्या आणि जोपर्यंत तुमचे विचार कळणार नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. कमीत कमी RSS सारखं आपलं नाही आहे की जे कमीत कमी जे तुमचे विचार असतील काय असतील थोडेसे पण मांडा, पण त्याची एक मर्यादा ठेवूनच तुम्ही बोला, शब्द चांगले वापरा. याच्यातच तुम्हा सर्व लोकांची भलाई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सत्याचा मार्ग सांगितलेला आहे, आचरणाचा मार्ग सांगितलेला आहे बुद्धाचा आणि त्याच्यामुळे तो आपण सर्व वागूया. एवढंच बोलतो आणि थांबू. भेटूया उद्या आपण. तोपर्यंत जय भीम.